अयो पोचलो बघा एकदाचा. अण्णा अण्णा मजरा बघा. अयो अण्णा कुठं हरवला म्हणतो मी. अण्णा कोण रे तू? सांगितलं नाही अजून? असं काय ओळखलं नाही अण्णा? रामप्पा शेट्टीचा घरगडी की हो. येत असतं अन्न म्हणणं शेटजींच्या बरोबर. असं ऐकतो की शेटजीनं सुपारीचा व्यापार सुरू केला म्हणून. अहो नाही हो, तुम्हाला कुणीतरी चुकीची वार्ता दिली बघा. ते खसखशीचा व्यापार करतो तर या मंदी. आणि यंदा मायंदळ मुनाफा झाला बघा व्यापारात. म्हणून शेटजी म्हणलं हा नजराना राणी साहेबांना देऊन ये. धनाजीराव, हे लाडू फक्त एक निमित्त आहे. त्याच्या धूर्त नजरेला हे खलिते येऊ नयेत एवढ्यासाठी हा गोडवा पेरायचा आहे. त्या ते मण्णापासून सांभाळून. थोरल्या महाराजांनी मिठाईचा गोडवा पेरून आग्र्याच्या वाटा मोकळ्या केल्या होत्या. तेच धोरण आठवा. काळजी नका राणी साहेब, या पद्धतशीर राजनपात्र पोचतो. राजांना भेटण्यासाठी उतावळेपणा होऊ नये. राणी चिन्नम्माची भेट घेणं महत्वाचं आहे. आणि वेळ साधलीच तर मग राजांची भेट घ्या. आणि हो, हे लाडू आणि हे खलिते राजांपर्यंत पोचतील असं पहा. या डब्यामध्ये काय असतं म्हणायचं? लाडू आहेत बघा. लाडू? अयो अण्णा लाडूच की हो, अजून काय असणार? गोड असतंय बघा. पण असले लाडू तर राणी आम्हाला आवडत नसतात की हो. अयो जाऊ द्या की हो अण्णा, मी पण काय खोळा. तेव्हाच दर्शन सोडून नंदीला फुलं वाहत बसलोय. ए थांब. आलो की हात नजराना देऊन. हातात काय तुझ्या? कुंकवाचा करंडा? राणी साहेबांसाठी? अयो नाही नाही, गैरसमज अण्णा. देवीच्या पायावर वाहायला आणलं कुंकू. आमची श्रद्धा आहे जी. जी राज्याचा भार वाहते ती सौभाग्य अलंकार मंडित असते जी. जातो की मी बघा. थांब थांब थांब. इकडे इकडे द्या. आमचा माणूस देईल की आतमध्ये नेऊ ना. अयो काय हा नंदी शिंग मारतो. काय बोलला? नाही जाऊ म्हणता का आत? पुढे झाला. थांब इथंच. ओळखतो का तू? हे कोण आहे माहित नाही जी. पण तुम्ही चित्र चांगलं काढता बघा. हे कोण आहे जी? जा. अयो काय पण दाखवते, काय पण बोलते. जागते रहो! जागते रहो! राणी अम्मांना लाडू आवडत नाही तरी लाडवाचा नजराणा आणि कुंकवाचा करंडा. असाच करंडा त्या दिवशी देवळात पण होता. कोण देतंय हे आणि कोणासाठी? काहीतरी गौड बंगाल असते बघा.
राणी साहेब, राणी साहेब, छान झालेत लाडू. हा? बिन खातच कसं काय कळलं जी? तशीच चव असते एकरूप झालेली. इथे एकानं खाल्लं तरी दुसऱ्याचं पोट भरावं. तो तुम्हारे कहने के मुताबिक विशालगढ़ से खिल्लत गई है और वो भी बेदनूर की तरफ. नुसती खिल्लतच नाही हुजूर, तर राजा रामराजांसाठी लाडू बी पाठवल्यात. इसका मतलब राजा राम बेदनूर के महल में ही है. तुम्हें पूरा यकीन है कि वो लड्डू राजा राम के लिए भेजे गए थे? हा म्हणजे नाही म्हणजे खात्री नाही, पण लाडू गोडाच कमी झालते आणि असं लाडू राजाराम राजासनी आवडत्यात असं राणी साहेब बोलून गेल्या होत्या. म्हणजे हे लाडू राजाराम राजासनी पाठवलेले असणार का नाही? आइंदा ऐसी फर्जी बातें हमारे सामने न चलाना. हमें सबूत चाहिए, सबूत. नहीं नहीं शहजादी, सबूत की जरूरत नहीं है. सिर्फ सुराग ही काफी है. इसे हकीकत में बदलने की ख्वाहिश तो हम रखते हैं. काश ऐसे वक्त पर हमारे आसपास निहायती निकम्मे सरदार ना होते. ऐसे गर्दिशे हालात में हमारे आसपास बंदिश लगाए मौजूद है. हम निहायती शर्मिंदा है आला हजरत, लेकिन बेदनूर जैसे अनजान मुल्क में हम तिमन्ना की मदद से ही कुछ कर सकते हैं. उस पर एतबार जरूर रखो, लेकिन अपने अकल के घोड़ों को भी जरा ढील दो. स्वराज से खुलेआम कोई बेदनूर जाता है, खिल्लत भेजी जाती है, तो तुम वहां क्या कर रहे हो? हाँ? ये सब रानी चेन्नम्मा तक कैसे पहुंच जाता है? नहीं नहीं, पहुंचने दो, फिलहाल पहुंचने दो. हमारा मकसद किसी को उकसाना नहीं है. हमारा मकसद है राजा राम का पता लगाना. तो फिलहाल चारा डालने दो. जब तक पैरों के निशान नहीं मिलते तब तक शेर का पता नहीं चलता. समझे जुल्फिकार खां? जी हुजूर. निगाहें सख्त रखो. अब ताराबाई के कदमों के निशान ही बताएंगे कि मराठों का शेर कहाँ छिपा है. अम्मा, तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. पूजा झाल्यावर बोलू. तुम्ही हल्ली आम्हाला टाळून राहिलं का बाप्पा? पूजा झाल्यावर बोलू म्हटलं ना, मग टाळण्याचा प्रश्न कुठे येतो? थोडा वेळ थांबला तर काय आभाळ कोसळणार आहे का हो? आभाळ कोसळलं ना तर आम्ही खांब म्हणून पेलून धरवू होते. पण असं हे बेदरकारीचं वागणं कशाबद्दल म्हणायचं हो? आम्ही कसं वागावं आणि कसं नाही वागावं हे तुम्ही आम्हाला सांगू नका. बघा, कारभारी आहात तुम्ही, तेवढंच बघा. हे जिभेवर निखारे कुठून आले म्हणायचे? हा? आणि अम्मा, या निखाऱ्यांनी एक दिवशी राज्य जळून जाईल बघा. येवनी माकडाच्या हाती स्वार्थाचं कोलीत देणाऱ्यांनी आता वणव्याची भीती बाळगू नये. बघा, पूजेनंतर बोलू. राणी साहेब, आपण इकडे? धनाजीराव अद्याप माघारी आले नाही आहेत शंकराजी. हो राणी साहेब, थोडा कालावधी लागेलच. वाटेत चौकी पाऱ्या आहेत, मोगली ठाणी आहेत, प्रत्येकाची कसून चौकशी होते. तेव्हा या सगळ्या अग्निदिव्यातून धनाजीराव राजांपर्यंत पोचतील की नाही कोण जाणे. पोचायला हवेत.
पण राणीसाहेब, याचा सुगावा औरंगजेबाला लागला तर? नाही, तशी वार्ता त्या औरंग्याच्या गोठातूनही नाहीये. नाही, नसेल आले गोटातून, पण तरी सुद्धा लागला तर गजब होईल. त्याला तोंड देण्याची तयारी ठेवू आपण. तुंगभद्रेत उतरण्याआधी मराठी तलवारींचं पाणी त्या औरंग्याला चाखावंच लागेल. म्हणजे राणीसाहेब, आपण युद्धाची तयारी? आणि धनाजीरावांना तिथे पाठवण्याचं प्रयोजन हेच होतं का? नाही, तुर्तास युद्धाचा विचार नाही. शंकराजी पंत, आम्ही बचावाचे धोरण ठेवलंय, पण घाबरलेलो नाहीये किंवा पळही काढत नाहीये हे तो औरंग्या चांगलाच जाणून आहे. म्हणून तोही अगदी सावधपणे पुढचे पाऊल टाकतोय. पण त्यांनी बेदनूरवर आक्रमणाचा विचार केलाच तर मात्र आम्ही गप्प बसणार नाही. पण राणीसाहेब, त्या तिमण्णाचं काय? औरंगजेबापेक्षा आता तो तिमण्णा आपल्याला अधिक घातक ठरतो आहे. राणीसाहेब, आम्हाला तर वाटतं की त्या तिमण्णानेच धनाजीरावांना राजांपर्यंत पोचू दिले नसेल. पण तर खबर मिळायलाच हवी. धनाजीराव राजांपर्यंत पोचायलाच हवेत. राजांपर्यंत आमचा निरोप पोचला नाही तर मात्र गडबड होईल. तुम्हाला इतक्या वेळा निक्षून सांगितलं होतं की इथे फिरकू नका म्हणून, तरी पण तुम्ही इथे का आलात हो? कसं ना राणीअम्मा, एखादी गोष्ट करून नको म्हटल्यावर ती करण्यात जास्त मौज वाटते बघा. माणसाचा स्वभाव की हो तसा. बरं मला सांगा, अशी कोणती गोष्ट आहे हो जी आम्ही पाहू नये असं तुम्हाला वाटत होतं? काही पण नसतंय बघा. नाही कसं हो राणीअम्मा, कोणतरी राहतोय की इथं. तुम्ही त्याला लाडवाचा डबा दिला त्यो कुठे म्हणतो मी? हा बोला की हो. आम्ही इकडे असतो अण्णा. कोण म्हणायचे? रामशेखर. आमच्या दूरच्या नात्यातले बंधू आहेत. रामशेखर? पण आता जवळ आलो की हो तुमच्या. घ्या.
नाव काय म्हणलं तुझं बाप्पा? तुमचं. आमचे बंधू आहेत ते. तुमचं म्हणून आदमीनं विचारायचं. नाव काय म्हणायचं बाप्पा तुमचं? असू दे अण्णा. रामशेखर आमचं नाव. कुठनं आला कुठला म्हणायचे तुम्ही बाप्पा? हे काय अण्णा, आत्ताच असा आलो की हो मंदिरात ना. अहो, तसं नव्हे हो, म्हणजे गाव कुठलं, ठाव ठिकाणं कुठलं असं विचारतोय आम्ही बाप्पा. राम, तुम्हाला भूक लागली असेल ना हो? काय खाणार हो तुम्ही? सांबार. सांबार. सांबार? अहो, पण हे नाव तर संभाजी महाराजांनी ठेवलं की हो बाप्पा. तुम्हाला कसं काय ठाऊक म्हणायचं? कसं काय म्हणून काय विचारता अण्णा? नाव कुणी दिलं तरी आपल्या दक्षिणेतच मशहूर झालं की हो. मग आम्हाला नाही तर कुणाला माहित असणार? काय म्हणतो आम्ही अक्का? अण्णा, आमच्या बंधूंना असं संशय घेऊन काय पण प्रश्न विचारायचे नसतात बघा. राज्याच्या हिताबाई चौकशी केली हो, बाकी काही नाही. जा, तुमचं काम करा. कोण कसा कुठून भाऊ येतो काय कळत नाही बाप्पा. राणी साहेब, ज्याची भीती होती तेच घडलं. हेरांकडून माहिती मिळाली. त्या तिमण्णाने धनाजीरावांची अडवणूक केली. आता राजांची भेट होणं मुश्किल आहे. असं होणार हे गृहीत धरलंच होतं आम्ही. राणी साहेब, एवढंच नाही तर बेदनूर राज्यात मुघली हेरांचं जाळं पसरत चाललंय. कदाचित तो औरंग्या बेदनूर राज्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. चेन्नमाराणींच्या महालाभोवती गुप्त पहाराही वाढतोय. आणि हा फास असाच आवडला तर सारं मुश्किल होईल. आणि साहेब, त्या तिमण्णाने शपथपत्र दिलं नाही म्हणून औरंगजेबाचा राग आहे हा. तिमण्णा, एक गोष्ट लक्षात येते का आपल्या? हा तिमण्णा जुल्फिकार खान सोबत असतो आणि हाच तिमण्णा राणी चेन्नम्माचीही सावली बनून असतो. म्हणजे तो औरंगजेब आणि राणी चेन्नम्मा यांच्या मधला दुवा आहे. म्हणजे त्यानं ठरवलं तर औरंगजेबाची चढाई तो रोखू शकेल. त्यांना ठरवावंच लागेल. पण तो असं का करेल? त्याला हे करायला भाग पाडू. त्या तिमण्णाला आपल्या बाजूने वळवता येईल. आणि तसं झालं ना तर बरेच प्रश्न सुटतील. शंकराजी पंत, ही जबाबदारी आपण घ्यावी. राणी साहेब, खडा टाकून पाहू तरी पाणी कितपत चढलंय ते.